जय श्रीराम. आपण रामायणावर विचार मंथन करीत असताना विविध विचार पुष्पाद्वारे आपण प्रभू रामाविषयी समजून घेतलेले आहे. आज 7वे पुष्प आपण प्रभू रामाच्या चरणी ठेवित आहे. यापूर्वी आपण बघितलं की भाऊ असावा तर रामासारखा, पुत्र असावा तर रामासारखा, मित्र असावा तर रामासारखा, शत्रू असावा तर रामासारखा, पती असावा तर रामासारखा, रामाने शंभुकाचा वध केला होता का, असे अनेक प्रभू रामाविषयी आपण विविध विचार पुष्पामधून आपले विचार समजून घेतलेले आहे. त्याबद्दल मी तुमचा आभारी आहे. आजचा विषय आहे रामकालीन अर्थव्यवस्था, समाजव्यवस्था, राज्यव्यवस्था, राजकारण, धार्मिक व्यवस्था कशी होती हे आपण समजावून घेण्याचा प्रयत्न करत आहे. सर्वात प्रथम आपण जर रामकालीन अर्थव्यवस्थेचा अभ्यास केला तर आपल्या लक्षात येतं की रामकालीन अर्थव्यवस्था अत्यंत सदृढ होती. सर्व लोक अत्यंत आनंदाने राहत होते, कारण रामकालीन अर्थव्यवस्था जर सदृढ नसती, चांगली नसती, तर आपण राम राज्याची कल्पना केलीच नसती. तसेच रामकालीन समाजव्यवस्था अत्यंत सुंदर होती. जातीवाद अजिबात नव्हता, कारण रामाने शबरीचे उष्टे बोरं खाल्ले होते. यावरून असे लक्षात येतं की विविध जातीचे लोक एकत्र समाधानाने राहत होते. असं जर नसतं तर वानर जातीच्या लोकांनी, वानर सेनानी, केवट जातीच्या लोकांनी शबरी सारख्या आमच्या मागासवर्गीय बंधू आणि भगिनी, शबरी ही मागासवर्गीय भगिनी होती, अशा मागासवर्गीय लोकांनी प्रभू रामांना साथ दिली नसती. यावरून असं लक्षात येतं की समाज व्यवस्था अत्यंत चांगली होती, जातीवादाला थारा नव्हता. तसेच प्रभू रामकालीन राज्यव्यवस्था, राजकारण अत्यंत शुद्ध होतं. त्यामुळे प्रभू रामाने आपल्या आचरणाद्वारे आदर्श घालून दिला होता. यथा राजा तथा प्रजा, जसा राजा असतो तशी प्रजा असते. राजाने स्वतः शुद्ध अंतकरणाने राहायचं असतं, हे रामाने दाखवून दिलं होतं. म्हणून राम आदर्श राजे होते. आणि राजकारण इतकं चांगलं होतं की रामाने स्वतःचे भाऊ लक्ष्मण यांना सुद्धा शिक्षा फरमावण्यास मागं पुढे पाहिले नव्हतं. इतकी सुंदर त्यावेळेस राजकीय व्यवस्था होती. धार्मिक व्यवस्थेचा अभ्यास केला तर असं लक्षात येतं की त्या धर्म म्हणजे काय. धर्म म्हणजे मानवी जीवनात नैतिक मूल्याची जोपासना करणारा मार्ग. धर्म म्हणजे कर्तव्य, धर्म म्हणजे जबाबदारी. प्रत्येक जण आपापली जबाबदारी, आपापले कर्तव्य अत्यंत प्रामाणिकपणे पार पाडत होते. धर्माला धरून चालणारे लोक होते, न्यायाला धरून चालणारे लोक होते, अत्यंत प्रेमळ लोक होते. इतकी सुंदर राम राज्याची व्यवस्था होती. म्हणून आपण म्हणतो रघुकुल रीत सदा चली आई, प्राण जाई पर वचन न जाई. रामाच्या काळात सर्वांना न्याय होता. इतकी सुंदर रामायणाची व्यवस्था होती. आजपर्यंत रामायण समजून घेताना माझ्याकडून काही चुकी झाली असेल, तसा
प्रत्येक विचार अत्यंत तोलून मापून अभ्यास करून मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. तरीसुद्धा बोलिले लेकुरे विडी वाकोडी उत्तरे. माझ्याकडून कळत न कळत काही पॉईंट्स राहून गेले असेल, तसे पॉईंट 100% राहिलेले, कारण रामायणावर जितकं बोलवलं तितकं फार कमी. तर मी तुमची जाहीर माफी मागतो. जय श्रीराम.